माहिती आहे की दरवर्षी आपल्याला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असते. या वर्षीची सुरुवात आज म्हणजे 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची ते जवळजवळ महिना दीड महिना झाला होता. तुमच्यापासून तुम्ही कधी एकत्र आला नसणार. आज शाळेच्या निमित्ताने आणि या पहिल्या शाळेच्या पहिल्याच्या याच्यामुळं आज तुम्ही पहिल्यासारखं परत तुमच्या मित्रांच्या मध्ये जवळ आलेला. आज या ठिकाणी नवीन वर्षाचा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. एक आम्ही लहान असताना आम्हाला एक पहिलेला धडा असायचा. शाळेचा पहिला दिवस शरद भेटेल, मंगल भेटेल, कमल भेटेल, अशा पद्धतीचा हा धडा असायचा. का तर त्यावेळेला एकदा सुट्टी पडली की आपल्या मित्रांची किंवा आपल्या मैत्रिणींची गाठ पडत नसेल. आणि या पद्धतीनं आज या ठिकाणी आज आपल्या माध्यमिक शाळेचा पहिला दिवस आहे. ठिकाणी अभिमान वाटतोय की मी पण या शाळेचा विद्यार्थी आहे. मी सुद्धा या शाळेत शिकलेला आहे. मला वाटते 2001 पर्यंत मी या शाळेत शिकलेला आहे. आणि माझ्यावरती सुद्धा एक शिक्का आहे. शिक्का म्हणजे कसा, मी नवनाथ हायस्कूलचा विद्यार्थी म्हणून आमच्यावर शिक्का आहे. आणि ह्या शिक्क्याची ओळख आणि काय वजन हे जर अनुभवायचं असेल तर ते मी 2 टप्प्यात अनुभवलं. एकदा मी विद्यार्थी असताना ज्यावेळी 11वीला मी इथनं गेलो त्यावेळी एकदा मी ते वजन अनुभवलं. कारण कसं व्हायचं, नवनाथ हायस्कूलचा विद्यार्थी म्हटलं की कुठल्याही निवेदन कॉलेजला होतो तिथं कॉलेजवर कसं करायचं, स्कॉलर बॅच निवडायचे. त्यावेळी सगळ्यांना एक 80% वरची उडी स्कॉलर बॅचमध्ये असायची. आणि आम्ही 80% खाली होतो तर सुद्धा आम्हाला सर्व नवनाथचे विद्यार्थी म्हणून स्कॉलर बॅचलाही असायचं. आम्ही सगळ्यात मित्रही असतो सर म्हणायचे की नवनाथचे विद्यार्थी म्हणजे एक शिस्त त्यांच्यात वेगळी आहे आणि ती प्रामाणिक आहे. म्हणून आम्ही संस्थेने निर्णय नापास होते. सगळे तुम्हाला माहीत असेल नसेल, पण आज जर आपण बघितलं तर आपल्या देशाकडून दिला जाणारा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार किंवा संपूर्ण जगामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना मानला जातोय. आपण क्रिकेट खेळताना कुठल्याही खेळाडूला किंवा आपल्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा किंवा जगातल्या कुठल्याही क्रीडाशोधींना विचारा, सचिन तेंडुलकरला सगळे ओळखतात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण आपलं तत्कालीन जीवन जगत असताना स्वतःला आपण कधीही कमी लेखायचं नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. शिरसागर सरांनी बोलता बोलता एक वाक्य अतिशय सुंदर सांगितलं की आपण कागदावरती पण बघायचे नाही. कागदावरती पण आपण बघायचे नाही. आपल्याला किती कमी मार्क आहेत, जास्त मार्क आहेत, हे मार्क हा कागदावरचा खेळ असतो. आपण माणूस म्हणून कसं जगतोय, समाजामध्ये आपण कसं वावरतोय किंवा पुढचं शिक्षण घेताना आपण ते किती आत्मसात करतोय आणि समाजाला त्याला कितपत फायदा आपण करून देतो, हे जीवन जगत असताना ह्या गोष्टी बघायच्या असतात आपल्याला. आता आताच आम्ही कार्यालयामध्ये बसले असताना आपल्या संस्थेचे अध्यक्षांनी मला म्हटलं की सर, तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी जर आपल्या समाजामध्ये झाले तर करप्शन नावाचा जो प्रकार आहे किंवा आपण म्हणतोय बघा देशामध्ये अमेरिकेला एवढे चांगले रस्ते किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे, तर त्या ठिकाणी क्रियाशील लोकांची क्षमता जास्त आहे. आणि आता आपण शाळेत 10वीमध्ये आपण 10वी पास झाला किंवा आता 5वी 10वीची मुलं आहे, तर उद्याचा देश हा तुमच्याकडून घडत असतोय. तुमच्यातून तुमचे पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल किंवा एखादा फार मोठा खेळाडू होईल किंवा एक चांगली व्यक्ती म्हणून जरी आपण जगलो तर या देशाला आपण सर्व काही दिल्याचं आपल्याला होते.